आवाज येतोय सर्वांना आणि स्क्रीन दिसते का? हॅलो. हो सर दिसते. हा येतोय ठीक सर. आहे ठीक आहे ठीक आहे सर. तर आपल्या क्रॅश कोर्सच्या प्लॅनिंग मध्ये नसणारा परंतु आपण मुद्दाम अंतर्भूत केलेला असा घटक म्हणजे मूल्यमापन, की ज्याच्यावरती आपण पाहिलं असेल मागील काही प्रश्नपत्रिकांमध्ये एक दोन प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि ते लक्षात घेता आपण काय करतोय, मूल्यमापनाचा पण थोडक्यात आपण परिचय करून घेतोय आणि त्याच्यावर एखादा दुसरा प्रश्न येण्याची शक्यता असते. त्याच्याविषयी आपण अधिक माहिती आज जाणून घेऊया. तर आपल्या सर्वांना माहिती आहे मूल्यमापन. स्क्रीन दिसत असेल सर्वांना? दिसते का? हो दिसते. हा. तर विद्यार्थी सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी अभ्यासक्रमातून उद्दिष्टानुरूप विविध अध्ययन अनुभूती शालेय वातावरणामध्ये दिल्या जातात. म्हणजे जे काय आपण शिकवतो ते या अध्ययन अनुभूती किती प्रमाणात परिणामकारक ठरल्या म्हणजे उपयोगी ठरल्या, अध्ययन अध्यापनाची उद्दिष्टे साध्य झाली किंवा नाही यांचा शैक्षणिक मूल्यमापनात समावेश केला जातो. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण डीएड बीएड मध्ये होतो त्यावेळेस आपण या प्रकारचं एक रचना तिथं केलेली होती. आठवते सर्वांना? शैक्षणिक मूल्यमापन म्हणजे संख्यात्मक वर्णन अधिक गुणात्मक वर्णन प्लस शिक्षकांचा अभिप्राय. त्याच्यानंतर आहे मूल्यमापनाचे उद्देश. तर मूल्यमापन कशासाठी केले जातं, उद्देश काय आहे त्याचा? तर त्यांच्यात कोण वर्तन बदल घडून आणायचे याची माहिती शिक्षकांना करून देणे हा त्यामागचा उद्देश असतो. त्याचबरोबर अध्यापन उद्दिष्टानुरूप योग्य अध्ययन अनुभूतीची निवड करणे, म्हणजे आपण त्यांना नेमके काय द्यायचे उद्दिष्टानुरूप ते एक पाहायचं म्हणजेच मूल्योद्देश आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना अध्ययनात भेडसावणाऱ्या उणिवा जाणून त्या दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणे, अभ्यासक्रम व पाठ्यक्रमामध्ये आवश्यकतेनुसार बदल करणे, विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्याच्या बोधात्मक भावात्मक व क्रियात्मक विकासाकडे विशेष लक्ष देणे, अशा प्रकारचे उद्देश आपल्याला सांगता येतील. आता तुम्हाला एक त्रिकोण दिसत असेल, मूल्यमापन त्रिकोण. तर तुम्हाला असा प्रश्न येईल की मूल्यमापन, हॅलो आवाज येतोय? हा म्यूट करा, आवाज येतोय कुणाचा तरी मला. महादर मॅडम म्यूट करा जरा. ग्रुप वरती सेंड करताय का? हा हा एक पीडीएफ सेंड कर जरा ग्रुप वरती. कुठे गेली? ठीक आहे येते पीडीएफ 2 मिनिटात. ओके. हा. तर मूल्यमापनाचा त्रिकोण आणि त्या त्रिकोणामध्ये असणारे घटक. तर पहिला जो घटक आहे किंवा एक जो कोण आहे त्या त्रिकोणाचा ते अर्थातच उद्दिष्ट, मूल्यमापन साधने आणि अध्ययन अनुभव. तर ही सर्व काय आहे? मूल्यमापन प्रक्रिया आहे. हे लक्षात घ्या, याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता असते. ठीक आहे. त्याच्यानंतर मूल्यमापन प्रक्रियेतील घटक. आता मूल्यमापन प्रक्रियेत कोणकोणते घटक असतात त्याच्याविषयी खाली काही सविस्तर माहिती आहे. डॉक्टर पटेल यांनी मूल्यमापनाची उद्दिष्टे, अध्ययन अनुभव व मूल्यमापन साधने या 3 घटकाबरोबरच त्यांनी अजून काय वाढवलेलं आहे? पाठ्यवस्तू. डॉक्टर पटेल यांनी काय वाढवलं? पाठ्यवस्तू वाढवलं. काय वाढवलं? पाठ्यवस्तू. हा घटक लक्षात ठेवा. हा कसा आहे? वेगळा आहे. पाठ्यवस्तू म्हणजे जे काय आपण आशय आहे तो पाठ्यवस्तू. आपण परीक्षेला येतो
आली का PDF? हो सर. हा ठीक आहे, ओपन करा, पहा. ज्यांना दिसत नाही त्यांना पहा, त्या PDF ओपन करा ग्रुपवरची आणि त्यात बघा. डॉक्टर पटेल यांनी हे सांगितलेलं आहे की उद्दिष्ट किंवा अध्ययन, अनुभव व मूल्यमापन साधने या 3 घटकाबरोबरच पाठ्यवस्तू हा मूल्यमापन प्रक्रियेचा 4था घटक सांगितलेला आहे. नोंद करून ठेवा त्या 4थ्या घटकाची. दाखवलेला आहे इथं मूल्यमापनाचा चौकोन थोडक्यात, किंवा 4 घटक. आपलं जे पहिलं होतं उद्दिष्ट, अध्ययन, त्याच्यामध्ये हा घटक काय केलेला आहे, ऍड केलेला आहे. कोणता घटक ऍड केलेला आहे? पाठ्यपुस्तक. हा, पाठ्यवस्तू, म्हणजे आपलं जे काय आपण आशय आहे तो. त्याच्यानंतर पहा मूल्यमापन उद्दिष्टांचे वर्गीकरण. तर डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी मूल्यमापन तंत्राची 1948 मध्ये मांडणी केली. त्यांना मूल्यमापनाचे जनक म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा हे सुद्धा. बेंजामिन ब्लूम यांनी शैक्षणिक उद्दिष्टांचे बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक अशा 3 क्षेत्रात वर्गीकरण केले. या तिन्ही क्षेत्रातील उद्दिष्टे त्यांनी चढत्या क्रमाने मांडली. ती पुढील प्रमाणे, हे पूर्ण महत्वाचं आहे. पॅसेज आणि त्याच्या खालचे हे जे काही प्रेझेंटेशन दिलेलं आहे फिगर मध्ये ते. तर मूल्यमापन उद्दिष्टांचे वर्गीकरण: 1. बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. तर बोधात्मक मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्ञान, आकलन, उपयोजन, त्याचबरोबर विश्लेषण किंवा पृथक्करण आणि संश्लेषण, संयोजन, आणि शेवटी मूल्यमापन. त्याच्यानंतर आहे भावात्मक क्षेत्र: अवधान, ग्रहण, अभिरुची, मूल्यनिर्णय, आणि शेवटी आहे क्रियात्मक: अनुकरण, क्रिया कौशल्य, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकरण. हे लक्षात ठेवायचं आहे. आता बोधात्मक मध्ये ज्ञान: एखादी गोष्ट माहिती होणे म्हणजे ज्ञान. फक्त माहिती होणे, फक्त माहिती होणे. कोण कोण भारताचे प्रधानमंत्री कोण? तर याच्यामध्ये काय असतं, उद्दिष्टात स्मरणावरती अधिक भर असतो. विद्यार्थ्यांना घटना, संकेत, तथ्य याचे ज्ञान फक्त अपेक्षित असते. समजते? भारताचे पंतप्रधान कोण, किंवा जे आपण सायन्स मधलं सांगायचं म्हटलं तर पाणी 100 डिग्री सेल्सिअसला काय होतं, उकळते. तर हे फक्त काय आहे, बोध आहे, ज्ञान आहे. आकलन अतिशय महत्वाचं आहे, ह्याच्यावर पण तुम्हाला प्रश्न येतो. हे समजून घ्या. ज्ञानामध्ये म्हणजे नेमकं काय, आकलन म्हणजे नेमकं काय, उपयोजन म्हणजे काय. विद्यार्थ्यांनी एखादी बाब समजणे म्हणजे आकलन. आकलनासाठी उतारा आपण त्या दिवशी वाचलेला आहे. तर आकलनासाठी उतारा म्हणजेच काय, तो उतारा समजला आहे की नाही, अर्थात तो संबंध स्पष्ट होणे. संबोध, तो जो संबोध आहे, संकल्पना आहे, ती काय होणे, स्पष्ट होणे, म्हणजे समजणे. थोडक्यात त्याला ते काय आहे ते समजणे. त्याच्यानंतर उपयोजन: मिळालेल्या ज्ञानाचा जीवनामध्ये वापर करणे अपेक्षित असते. उदाहरणार्थ गणितातील सूत्रांचा वापर करून सोडवणे, गणित सोडवणे. वाक्यप्रचाराचा बोलण्यात उपयोग करणे म्हणजे उपयोजन. जे काय शिकलोय आपण त्याचा आपल्या प्रॅक्टिकल लाईफ मध्ये यूज करणे, अर्थात त्याला उपयोजन म्हणतो, ऍप्लिकेशन. त्याच्यानंतर आकलन आणि त्याच्यावरचा ज्ञान, हे 3 अतिशय महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. एखाद्या घटनेची कारणे शोधणे, तिचे विविध पैलू जाणणे, हे विश्लेषणात अपेक्षित आहे. उदाहरणार्थ विद्यार्थी 1857च्या उठावाच्या कारणाचे विश्लेषण करतो, म्हणजे कुठली कारणं होती, कशी होती ते. त्याच्यानंतर संश्लेषण, तर विश्लेषण केलेल्या बाबींचे एकत्रीकरण. विश्लेषण म्हणजे फोडायचं आणि संश्लेषण म्हणजे जोडायचं. निष्कर्ष, तथ्य मांडली जातात. उदाहरणार्थ घटनेचे नेमके कारण स्पष्ट करणे, कथेचा सारांश सांगणे. त्याच्यानंतर मूल्यमापन: परिस्थितीशी संबंधित योग्य निर्णय घेणे त्यात अपेक्षित असते. उदाहरणार्थ समाजातील वाढत्या भ्रष्टाचारावर मत मांडणे. भावात्मक क्षेत्रामध्ये अवधान आपण शिकलेलो आहे, अभिरुची शिकलेलो आहे. तर अभिरुचीमध्ये बघा, विद्यार्थी नाण्यांचा संग्रह करतो, पोस्टाची तिकिटे जमा करतो, ऐतिहासिक स्थळांना भेटी देतो. हे काय आहे, अभिरुची आहे, त्याची आवड आहे. ठीक आहे. आणि लक्ष देणं काय आहे, अवधान आहे. त्याच्यानंतर मूल्य निर्णय म्हणजे अनेकांमधील कोणती बाब आपण निवडायला पाहिजे, अनेक बाबींमधील
कशाची निवड करावी याचा प्राधान्यक्रम या उद्दिष्टात ठरवला जातो. मूल्य संघटन, विशिष्ट मूल्य स्वीकारल्यानंतर त्या संबंधित इतर मूल्ये निवडली जातात. त्याचबरोबर मूल्य समूह या उद्दिष्टामध्ये विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये मूल्य टिकवून ठेवतो. त्याच्यानंतर बघा, डॉक्टर दवे एक अतिशय महत्वाचं नाव आहे. डॉक्टर दवे यांनी क्रियात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांची भारतीय स्वरूपात मांडणी केली. अनुकरण, इतरांचं निरीक्षण करून शिकणे, अनुकरण तुम्हाला माहिती आहे. क्रिया कौशल्य, तर कौशल्य साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जातात. उदाहरणार्थ विद्यार्थी नकाशात अचूक ठिकाण दाखवतो, क्रिया कौशल्य म्हणायचं त्याला. मला असा प्रश्न येऊ शकतो की विद्यार्थी नकाशात अचूक ठिकाण दाखवतो हे कोणत्या क्षेत्राचं उदाहरण आहे? तर क्रियात्मक क्षेत्र आणि क्रिया कौशल्य याचं उदाहरण. ठीक आहे. त्याच्यानंतर अचूकता, कौशल्य चांगल्या पद्धतीने आत्मसात केले जाते. आत्मसात केलेल्या कौशल्य विविध परिस्थितीमध्ये प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि विद्यार्थी स्वाभाविकीकरणामध्ये कौशल्याची संबंधित सफाईदार कृती करतो. स्वाभाविकीकरण जे त्याप्रमाणे वागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मूल्यमापनाचे प्रकार एक असतो ज्याच्यामध्ये अकारिक, अतिशय महत्वाचं. अकारिक म्हणजे आकार घेत असताना. आवाज येतोय माझा सर्वांना? अतिशय महत्वाचं आहे. थोडस आवाज येतोय का? सर्वांनी लक्ष द्यायचं. हो सर. हो सर. तर आकारिक म्हणजे काय? आकार घेत असताना. आकार घेत असताना. फॉर्मेटिव्ह माहिती तुम्हाला? फॉर्म म्हणजे फॉर्मिंग. फॉर्मिंग माहिती आहे सर्वांना? फॉर्मिंग म्हणजे काहीतरी होत असताना, फॉर्म तयार होत असताना ते काहीतरी. समजतंय सर्वांना? आकारिक म्हणजे आकार घेत असताना, अर्थात त्याला इंग्लिशमध्ये नाव आहे फॉर्मेटिव्ह असेसमेंट. आपण त्याला FA म्हणतो जुन्या भाषेमध्ये, आता थोडं वेगळं आहे ते. तर फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे विद्यार्थी घडत असताना केलेलं मूल्यमापन. या मूल्यमापनाला निर्णयात्मक मूल्यमापन, विकासात्मक मूल्यमापन असे म्हणतात. शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार प्राथमिक शिक्षणामध्ये आकारिक मूल्यमापनाचा वापर करायला अधिक महत्व देण्यात आले आहे. त्याचबरोबर स्क्रिव्हेल यांनी 1967 मध्ये अभ्यासक्रम रचनेत सुधारणा करण्यासाठी या मूल्यमापनाची मांडणी केली होती. तर अध्ययन अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांची अध्ययनातील प्रगती जाणणे. बघा, काय करत असताना अध्ययन अध्यापन करत असताना. अतिशय महत्वाचं म्हणजेच अकारिक मूल्यमापन. कसलं मूल्यमापन? अकारिक. कधी करतो आपण? अध्ययन अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांची अध्ययनातील प्रगती जाणणे व त्यानुसार योग्य अध्ययन अनुभूतीची योजना करणे, विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देणे, त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरवणे यास अकारिक मूल्यमापन म्हणतात. अकारिक म्हणजे मी तुम्हाला सांगितले आकार घेत असताना. अकारिक मूल्यमापनाची साधने तर दैनंदिन निरीक्षण आहे, तोंडी परीक्षा आहे, प्रात्यक्षिक परीक्षा आहे, सहशालेय उपक्रम आहेत, प्रकल्प आहेत, स्वाध्याय कार्य आहे, मुलाखत आहे किंवा विकासात्मक चाचणी आहे एखादी. तर त्याच्या खाली जी लाईन दिलेली आहे की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 व राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 मध्ये प्राथमिक शिक्षणामध्ये शिक्षकांनी अकारिक मूल्यमापनाचा वापर करावा असे सांगितलेले आहे. काय सांगितलेलं आहे? राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 5 व राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 मध्ये प्राथमिक शिक्षणामध्ये शिक्षकांनी अकारिक मूल्यमापनाचा वापर करावा असे सांगितले आहे. आता संकलित, आता हे झालं कसलं? फॉर्मेटिव्ह. आता संकलित म्हणजे समेटिव्ह. संकलित बेरीज करायची माहित आहे ना? सम माहित आहे सर्वांना? सम, SUM, सम माहित आहे? सम म्हणजे काय? Plus all together. ऍडिशन. राईट. तर म्हणजे बेरीज करायची थोडक्यात. तर समेटिव्ह असेसमेंट त्याला आपण संकलित म्हणतो मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये समेटिव्ह म्हणतात. संकलित मूल्यमापन, या मूल्यमापनाला समारोपात्मक म्हणजे टर्मच्या एंडला. असा प्रश्न तुम्हाला येतो की टर्मच्या एंडला केले जाणारे मूल्यमापन म्हणजे कोणतं मूल्यमापन? सांगा बरं मला. आकारिक की संकलित? संकलित मूल्यमापन. लक्षात ठेवा.
हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला त्या दोन्ही मधील त्या दोन मूल्यमापनामधील फरक लक्षात यायला पाहिजे. फॉर्मेटिव्ह सर्व सीबीएसईच्या लोकांना माहिती आहे. FA1 FA2 आणि त्याच्यानंतर SA1 SA2 माहिती आहे ना सर्वांना. समेटिव्ह असेसमेंट आणि फॉर्मेटिव्ह असेसमेंट हो, FA आणि सर. SA. हो. हा तर ते लक्षात ठेवा. तो पॉइंट तुमचा आयुष्यभरासाठी क्लिअर होऊन जाईल. तुम्हाला कधीही प्रश्न आला तर त्याच्यावर लिहिता येईल. संकलित म्हणजे समेटिव्ह. तर संकलित मूल्यमापनामध्ये वर्षाच्या किंवा सत्राच्या शेवटी परीक्षा घेऊन विद्यार्थ्याचे मूल्यमापन केले जाते. या मूल्यमापनाचा वापर विद्यार्थ्यांना बढती देण्यासाठी म्हणजे पुढच्या वर्गासाठी समजताय. विद्यार्थ्यांना बढती देण्यासाठी कोणत्या मूल्यमापनाचा उपयोग केला जातो तर तो संकलित असतो. विद्यार्थ्यांना फारसे मार्गदर्शन करणे शिक्षकांना संकलित मूल्यमापनात शक्य होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा स्थान निश्चिती मूल्यमापन. तर ती तर स्थान निश्चिती विद्यार्थी अध्ययन अनुभूती देण्यापूर्वी हे मूल्यमापन केले जाते. म्हणजे तो विद्यार्थी त्याच्या ज्ञानाच्या प्रवासामध्ये नेमका कोणत्या स्थानावरती आहे समजतंय तुम्हाला. स्थान त्याचं स्थान कुठं आहे या सर्व प्रोसेसमध्ये. या मूल्यमापनाचा संबंध विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रवेशपूर्व वर्तनाशी असतो. म्हणजेच प्रवेशपूर्व जी आपण चाचणी घेतो त्याला स्थान निश्चिती म्हणतात. ठीक आहे. निदानात्मक अतिशय महत्वाचं. सर्वांचं लक्ष आहे का इकडे मला सांगा. आहे का. हो. हो सर. लक्ष द्या. पॉइंट जरी छोटा वाटत असला ना. निदानात्मक नैदानिक मूल्यमापन. हा तर निदानात्मक मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी म्हणजे आपण ते काय करतो त्याला निदान करतो. म्हणजे इंग्लिश मध्ये काय शब्द आहे निदान. डायग्नोस्टिक माहिती आहे ना सर्वांना. डायग्नोस्टिक ते लक्षात ठेवायचं. शब्द लक्षात ठेवायचा. डायग्नोस्टिक लक्षात ठेवायचं. त्याच्यानुसार हे लक्षात राहते. डायग्नोस्टिक. तर डायग्नोसिस हा डायग्नोसिस लक्षात ठेवायचं. तर डायग्नोसिस हा शब्द लक्षात ठेवला की तुमच्या लक्षात यायला पाहिजे निदानात्मक मूल्यमापन. जसं आपल्याला डॉक्टर आपल्या रोगाचं निदान करतात तसंच आपण विद्यार्थ्याच्या रोगाचं निदान करायचं आहे. इथं दिलंय विद्यार्थ्याच्या अध्ययनातील अडचणी त्यामागील कारणे जाणून घेणे म्हणजेच काय आहे निदानात्मक मूल्यमापन अंतर्भूत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापन करण्यात येते. आधी काय असणार निदानात्मक मूल्यमापन असणार आणि त्याच्यानंतर उपचारात्मक. दोन्हीतला फरक लक्षात घ्या. त्याच्यानंतर निकष संदर्भीय मूल्यमापन म्हणजे काही निकष लावून प्रभुत्व पातळी किती प्रमाणात साध्य केली हे पाहण्यासाठी निकष लावायचे काहीतरी. त्याचबरोबर क्षमता अधिष्ठित मूल्यमापन अभ्यासक्रमात सर्वसाधारण उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली आहेत आणि अपेक्षित किमान अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांमध्ये किती प्रमाणात विकसित झाल्या हे पडताळून पाहण्याची प्रक्रिया म्हणजे क्षमता अधिष्ठित. किती क्षमता त्याच्यामध्ये आल्या त्याच्यानुसार लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न आला तर व्यवस्थित लिहायचा आहे. तर मूल्यमापन साधनांचे निकष परीक्षेत असतो बघा. विश्वसनीयता तर कोणत्याही मापन साधनाच्या सहाय्याने एखाद्या बाबीचे मापन केल्यास त्यामध्ये फरक पडत नसेल तर ते मूल्यमापन साधन हे कसं आहे विश्वसनीय आहे असं समजलं जातं. त्याच्यानंतर बघा इतिहासाची उदाहरणार्थ आहे. इतिहासाची प्रावीण्य चाचणी 2 वर्गाला दिली असता राहुलचे 2 आले. याचा अर्थ ती चाचणी कशी आहे विश्वसनीय. हा विश्वसनीय आहे. विश्वसनीयता मापनाच्या पद्धती पुनर्रचना समांतर चाचणी द्विविभाजन सतर्क त्याचबरोबर विश्वसनीयतेवर परिणाम करणारी घटक चाचणीची लांबी त्याचबरोबर विद्यार्थी क्षमतेचा विस्तार विद्यार्थी वयाचा विस्तार हे सर्व आहे. सप्रमाणता एखाद्या चाचणीद्वारे ज्या बाबीचे मापन करायचे आहे त्याचेच मापन होत असल्यास ती चाचणी सप्रमाण ठरते. उदाहरणार्थ बघा विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य पाहण्यासाठी तोंडी परीक्षा हे साधन समप्रमाणात
सप्रमाणात ठरते, म्हणजे सप्रमाण म्हणजे त्याच्यासारखंच. प्रत्येक सप्रमाण चाचणी ही विश्वसनीय असते, पण प्रत्येक विश्वसनीय चाचणी सप्रमाण असेलच असे नाही, पण असते. आता प्रमाणतेचे प्रकार, जसं आंतरिक, बाह्य, पूर्वकथित, रचनात्मक, समवर्ती, आणि इकडे दिलेला आहे क्रियायुक्त, दर्शनी, विषयवस्तू आणि तर्कयुक्त घटक. आता हे काय एवढं तुमच्यासाठी महत्वाचं नाही, परंतु थोडक्यात लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे बघा, आता हे सर्व डिटेल मध्ये दिलेलं आहे त्यांनी, की आंतरिक सप्रमाणतेचं जे आहे, सप्रमाणतेचे प्रकार. तर क्रियायुक्त सप्रमाणता, ज्या चलाचे मापन करायचे त्याचे किती प्रमाणात मापन होते ते पाहिले जाते. त्याच्यानंतर दर्शनी सप्रमाणता आहे, त्याच्यानंतर विषयवस्तू सप्रमाणता आहे, तर्कयुक्त सप्रमाणता आहे, घटक सप्रमाणता आहे, पूर्वकथित आहे, बाह्यमध्ये पहिला, रचनात्मक आणि समवर्ती. लक्षात ठेवा. आता सर्वात महत्वाचं काय सांगतोय मी, आवाज येतोय माझा सर्वांना? हो सर. हा ठीक आहे, ऐका. तर शब्द दिसतोय कोणता हा? वस्तुनिष्ठता. अतिशय महत्वाचा शब्द. इव्हॅल्युएशन प्रोसेस मध्ये अतिशय महत्वाचा, तुमच्या एक्झाम मध्ये येणारा असा हा एक शब्द आहे, वस्तुनिष्ठता. आणि दुसरा एक शब्द तुम्हाला सांगतो मी, व्यक्तिनिष्ठता. तर वस्तुनिष्ठता आणि व्यक्तिनिष्ठता याच्यामध्ये काय फरक आहे? वस्तुनिष्ठता म्हणजे एका शब्दात उत्तर देणे. हो, एका शब्दात उत्तर, जोड्या लावा, नंतर रिकाम्या जागा, अशा वेळेस. म्हणजे सर पडले तर आणि फुल मार्क नाही तर झिरो. व्यक्तिनिष्ठता म्हणजे व्यक्तीनुसार आपण जे काय मूल्यमापन किंवा जे गुणगान करतो ते, आणि वस्तुनिष्ठता म्हणजे जे योग्य आहे तेच, असं म्हणजे. हा, जे योग्य आहे तेच वस्तुनिष्ठता. ठीक आहे, अजून तुमच्या लक्षात येईल, वस्तुनिष्ठता ही चाचणी प्रधान गुण आहे. कसला प्रधान गुण आहे? चाचणी प्रधान. चाचणीत वस्तुनिष्ठता नसल्यास तिच्यात इतर गुण असूनही फारसा उपयोग होणार नाही. चाचणीमध्ये परीक्षकाचे मते, विचार, दृष्टिकोन, भावना या व्यक्तिगत बाबींचा प्रभाव न पडणे किंवा त्याचा अभाव असणे यास वस्तुनिष्ठता म्हणतात. म्हणजे आपली चाचणी कशी असायला पाहिजे, आपली टेस्ट कशी असायला पाहिजे? वस्तुनिष्ठ असायला पाहिजे. द्विपर्यायी, बहुपर्यायी, जोड्या लावा अशा वस्तुनिष्ठ प्रश्नांमुळे चाचणीची वस्तुनिष्ठता वाढते. म्हणजे कन्फ्युजिंग करणारी उत्तर, म्हणजे एकाच प्रश्नाचं कधी कधी दोन उत्तर असतात, तर तसं न होता एकाच प्रश्नाचं कुठलं तरी एकच उत्तर असणे व सप्रमाणता निर्माण करणे शक्य नसते. ठीक आहे, वस्तुनिष्ठता लक्षात ठेवा. पर्याप्तता अतिशय महत्वाचं आहे बघा, हे सुद्धा पर्याप्तता. हे फीचर्स लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येतो. कोणत्याही बाबींचे मापन करण्यासाठी तयार केलेली चाचणी पुरेशी असणे यास पर्याप्तता म्हणतात. चाचणी पर्याप्त होण्यासाठी उद्दिष्ट, घटक, प्रश्न, प्रकार यांचा योग्य समावेश विचार करून संविधान तक्ता तयार करून चाचणी तयार केल्यास त्यास पर्याप्तता हा गुण देतात. आपल्या सर्वांना माहित आहे काय? माहित आहे, संविधान तक्ता माहिती आहे सर्वांना? होय सर. हा, तर त्याच्याशी ही पर्याप्तता रिलेटेड आहे. त्याच्यानंतर उपयुक्तता. चाचणी सर्व गुणांनी उपयुक्त असूनही तिचा वापर होत नसेल तर त्या चाचणीत उपयुक्ततेचा अभाव असतो. चाचणीमध्ये उपयुक्तता गुण देण्यासाठी तिच्यात वापराची सुलभता किंवा सुलभ गुणदान योजना, आर्थिक दृष्ट्या परवडणारी, योग्य कालावधी आणि अर्थ निर्वचन होणारी असते. त्याच्यानंतर भेदभाव क्षमता. जी चाचणी तयार करताना विद्यार्थ्यांमधील बुद्धिमत्ता, अभिरुची, अभियोग्यता इत्यादी बाबतीत असणारे सूक्ष्म भेद लक्षात घेतलेले असतात त्या चाचणीस भेदभाव क्षमता हा गुण असलेली चाचणी म्हणतात. तर आता ठीक आहे, लक्षात ठेवा ते सर्व. भेदभाव क्षमता, त्याच्यानंतर उपयुक्तता, पर्याप्तता, वस्तुनिष्ठता हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अध्यापन नियोजन हे आपण केलेलं आहे.
तर आपल्या अध्ययन अध्यापन कृतीत यश मिळवण्यासाठी केलेले नियोजन यास अध्यापन नियोजन म्हणतात. आपल्याला त्याच्यामध्ये कशामध्ये बीएड मध्ये आणि डीएड मध्ये एक वाक्य होतं इंग्लिश मध्ये. काय होतं की इफ वी फेल टू प्लॅन, इफ वी फेल टू प्लॅन, वी प्लॅन टू फेल. काय आहे पुढे? हा, वी प्लॅन टू फेल, राईट. तर असं वाक्य आपण ज्यावेळेस हा मूल्यमापनावरचा क्वेश्चन लिहायचो त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपले टीचर सांगायचे की तुम्ही ते वाक्य लिहायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं ह्या प्लॅनिंगचं महत्व आहे. समजते? आपण जर प्लॅनिंग करायला चुकलो तर आपण कशाचं प्लॅनिंग करतो? फेल होण्याचं प्लॅनिंग करतो आपल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा वार्षिक नियोजन. संपूर्ण वर्षाचा आराखडा तयार करावा लागतो. वार्षिक नियोजन, मंथ वाईज परीक्षा कुठं घ्यायची, घटक चाचणी कुठं घ्यायची, गणपतीची सुट्टी कुठं आहे. वार्षिक नियोजन केलंय तुम्ही सर्वांनी? केलंय? हो सर. केलंय का? हा. तर वार्षिक नियोजन तयार करत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचा नाही आपल्या शाळेमध्ये सुद्धा मॅडम आपण आता करतो. आपण हो आता केलेलं आहे केले बऱ्याच ठिकाणी. आताच. हो. हा. तर बघा तुम्ही की कॅलेंडर घेऊन बसणं, आपले प्राचार्य आपल्याला कॅलेंडर देतात, सर एवढे जरा तुम्ही बघा हे. मग आपण सुट्ट्या पहिल्यांदा काढायच्या, पब्लिक हॉलिडेज काढायचे, रविवार काढायचे, महिन्यानुसार म्हणजे घटकांचं नियोजन त्याच्यात टाकायचं राईट. प्रत्येक त्याच्यानंतर कुठल्या महिन्यामध्ये कॅलेंडर मध्ये कुठं घटस्थापना आहे तर त्या दिवशी आपल्याला कुठली ऍक्टिव्हिटी राबवता येईल. तर ते कॅलेंडर आता स्कूल कॅलेंडर सुद्धा निघालेत बघा अलीकडं. स्कूलचंच कॅलेंडर असते आणि त्याच्यामध्ये सर्व ते इंडिकेट केलेलं असते. पीटीएम असते, भरपूर काय आता ते म्हणजे खूप हे झालेलं आहे. चांगलं आहे ते. त्याच्यानंतर आहे घटक नियोजन. तर समान गुणधर्माचे पाठ्यांश एकत्रित करणे यास घटक म्हणतात. घटक नियोजन करताना उपघटक ठरवणे, पाठ्यांश पृथक्करण करणे, पाठ्यांश उद्दिष्ट ठरवणे, अध्ययन अनुभव निवडणे व त्यासाठी योग्य शैक्षणिक साधनाची निवड करणे या बाबी क्रमाने कराव्या लागतात. या बाबी काय कराव्या लागतात? क्रमाने कराव्या लागतात. पाठ नियोजन अतिशय महत्वाचं शिक्षकाच्या आयुष्यामध्ये. पाठ नियोजन, तर पाठ नियोजन करणं फार महत्वाचं आहे. पाठ नियोजनाची पूर्वतयारी. पाठ नियोजन करत असताना खालीलपैकी कोणत्या बाबी तुम्ही लक्षात घ्याल असा प्रश्न येतो. किंवा पाठ नियोजनाच्या पायऱ्या वगैरे फार पाठ पंचपदी लक्षात ठेवा. थोडक्यात ते आलं तर संविधान तक्ता, 1 मार्क येतो तुम्हाला याच्यावरती. संविधान तक्ता, त्याला आपण काय म्हणतो इंग्लिश मध्ये? संविधान तक्ता. प्रिएम्बल. संविधान नाही प्रिअम्बल म्हणजे आपलं संविधानाची प्रस्ताविकाच आहे. राईट. तर ब्लू प्रिंट, संविधान तक्ता. चांगली चाचणी तयार करण्यासाठी शिक्षकांनी संविधान तक्त्याचा वापर केला पाहिजे. म्हणजे रूल्स आहेत, जसं घटक उपघटक पाहिले पाहिजेत, उद्दिष्ट पाहिले पाहिजे, प्रश्न प्रकार. आपण सर्वांनी ते बसवलंय. 30 मार्काची चाचणी ह्याच्यात केलेली आहे आपण. लघुत्तरी, वस्तुनिष्ठ, दीर्घोत्तरी केलंय की नाही? केलेलं असेल तुम्ही. केलंय ना सर्वांनी? महत्वाचं आहे बघा ते. ऍज अ शिक्षक म्हणून आपल्याला संविधान तक्त्यानुसार चाचणी काढता यायला पाहिजे. इव्हन त्याच्या उद्दिष्टानुसार आपल्याला त्याचा भारांश शब्द ऐकला असेल तुम्ही. भारांश ऐकलाय ना? हो. हा, तर भारांश आपल्याला तिथं व्यवस्थित देता यायला पाहिजे. अशा प्रश्न प्रकार यांच्या गुण विभागणीचा विचार करून चाचणीचा आराखडा तयार करायचा, त्याला संविधान तक्ता म्हणतात. आता बघा, त्यास त्रिमिती तक्ता असे म्हणतात, 3D. ठीक आहे. आता मूल्यमापनाची साधने. तर एक चार्ट आहे, 2 मिनिटात बघून घ्या कशामध्ये काय आहे, कशात काय आहे. 2 मिनिटात बघून घ्या.
ठीक आहे. हॅलो, आवाज येतोय का माझा? हो सर, या तक्त्यावर आधारित प्रश्न विचारला हो, होता सर. मागच्या हा, परीक्षेत. तर तक्ता लक्षात ठेवा. आता बघूया आपण संख्यात्मक साधने. पहिला जो प्रकार आहे संख्यात्मक, दुसरा आहे गुणात्मक साधने. आता बघा हा तर लेखी परीक्षा. हॅलो, काय म्हणताय? पीडीएफ ग्रुपला टाकली, घ्या की तिकडून. बर सर. ठीक आहे. तर संख्यात्मक आणि गुणात्मक मूल्यमापनाचे दोन अतिशय महत्वाचे प्रकार आहेत. कोणकोणते? संख्यात्मक आणि गुणात्मक. संख्यात्मक मध्ये आपलं जे ट्रॅडिशनल वे ना आपण जातो ते जे आपल्याला ते आहे ते लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक. सर्वांच्या लक्षात येते? संख्यात्मक, लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा. संख्यात्मक साधने तुमच्या लक्षात आली असतील. व्यवस्थित लक्ष द्या, याच्यावर प्रश्न येत आहे याच्यावरती सर्वांनी द्या. त्याच्यानंतर गुणात्मक साधनेमध्ये या. तर पहिला प्रकार आत्मनिरीक्षणात्मक साधने. आता निरीक्षणात्मक आणि आत्मनिरीक्षणात्मक याच्यात फरक आहे. त्याच्यानंतर प्रेक्षेपणात्मक आणि समाज मिती तंत्र, अतिशय महत्वाचं समाज मिती तंत्र. आता बघा पडताळा सूची, निरीक्षणात्मक पडताळा सूची. तर पडताळा सूची म्हणजे काय असतं की समजा आता एखादं विशिष्ट कौशल्य आहे, तर त्यातील वर्तन बदल आपल्याला खुणा करायचे असतात. एक अशी किंवा अशी वर्तन बदल आढळला की अशी, आणि वर्तन बदल नाही आढळला की अशी, इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर पदनिश्चय श्रेणी. पदनिश्चय श्रेणी, आता ज्यावेळेस विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते त्यावेळेस आपण काय करतो? पदनिश्चय श्रेणीचा यूज करतो. तर त्याच्यामध्ये काय असतं? त्यामध्ये पदांची संख्या ही नेहमी विषम असते. विषम म्हणजे कशी? एकतर 3 असतील, 5 असतील, 7 असतील, 9 असतील. प्रासंगिक नोंदी सर्वांना माहिती असेल. प्रासंगिक नोंदी माहिती आहे का? प्रासंगिक नोंदी डीएड बीएड मध्ये 2 मार्काची एक टीप होती, आपण सर्वांनी लिहिलेली आहे. नाही माहिती. प्रासंगिक नोंदी विसरले सर आम्ही. एखादा प्रसंग काय घडला तर हा बघा. रिपोर्ट रायटिंग. म्हणजे त्याचं केलं जातं असं. रिपोर्ट रायटिंग. हा आता बघा मी सांगतो. हा थोडक्यात रिपोर्ट रायटिंग आहे, परंतु प्रासंगिक. जसं बघा एखाद्या विद्यार्थ्यानं जर तुम्हाला तुमच्या खेळाच्या मैदानावरती काहीतरी त्याला सापडलेलं आहे, एखादी सोन्याचे रिंग वगैरे सापडलेले आहे, किंवा कुणाचं तरी काहीतरी मटेरियल हरवलेलं आहे आणि त्याला सापडलेलं आहे. मात्र त्या विद्यार्थ्यानं काय केलं? गरीब असताना सुद्धा त्या विद्यार्थ्यानं ती जी काही सापडलेली वस्तू आहे, पैसे असतील किंवा इतर काही असेल साधन, ती आपल्या ऑफिस. तर अशा वेळेस जो शिक्षक आहे त्या शिक्षकानं त्याला काय करायचं असतं? प्रासंगिक नोंद, त्या विद्यार्थ्याचं नाव लिहायचं, हे कुठं घडलेलं आहे, खेळाच्या मैदानावरती घडलेलं आहे, काय घडलेलं आहे, दिनांक टाकायचा, काय घडलंय प्रत्यक्ष, की विद्यार्थी गरीब असताना सुद्धा त्यानं मैदानावर सापडलेली जी काही सोन्याची रिंग आहे किंवा जे काही पैसे आहेत ते त्यानं ऑफिसमध्ये जमा केले. यावरून काय दिसतं? तो विद्यार्थी कसा आहे? प्रामाणिक. येस. तर हा विद्यार्थी प्रामाणिक आहे असं आपण लिहून त्याच्या खाली त्या शिक्षकाचं नाव आणि सही असते. तर हा प्रश्न तुम्हाला ह्याच्यात पण येतो आणि तिकडं सीटीईटीला पण येतो. त्याला अनेक्डोटल म्हणतात, अनेक्डोटल. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं आहे मुलाखती. सर्वांना माहित असतील मुलाखती. मुलाखत पण मुलाखत घेत होते, इंटरव्ह्यू. येस. प्रश्नावली, प्रश्नावलीमध्ये आपण काढलेले असतात आणि त्याला आपण विचारतो. त्याला काय काय वेळेस टिक मार्क करायचं असतं प्रश्नावलीमध्ये. नळाला पाणी येतं का? येस, प्रश्नावली.
अशा पद्धतीने त्यानं खाली लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे मतावली, म्हणजे त्याचं मत द्यायचं आहे. प्रश्नावली, मतावली आणि मुलाखती हे 3 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे प्रेक्षेपणात्मक, जसं बाहुल्यांचा खेळ, हे 4ही लक्षात ठेवा. हे जे 4ही आहेत ना, हे 4ही लक्षात ठेवा, कारण हे थोडंसं वेगळं आहे पण लक्षात ठेवावं लागणार आहे आपल्याला. प्रेक्षेपणात्मक, यामध्ये बाहुल्यांचा खेळ करून दाखवणे, वाक्यपूर्ती, चित्र अवबोधन चाचणी, दैनंदिनी लिहिणं, हे सर्व प्रेक्षेपणात्मक आहे. आणि समाजमिती तंत्र हे पण फार महत्वाचं आहे. तर समाजमिती तंत्रामध्ये आपल्यास काय आहे, नामनिर्देशन तंत्र, दुसऱ्या कोणाचं तरी नाव सुचवणे, आणि ओळखा पाहू, हे काय आहे ते ओळखा पाहू. अशा 2 पद्धतीचं याच्यामध्ये पुन्हा डिवाइड आहे. तर तुम्ही लक्षात काय काय ठेवायचंय तुम्हाला सांगतो. हे पहिलं जे आहे सर्वांच्या लक्षात असतंय. आता दुसऱ्यामध्ये निरीक्षणात्मक हे 3 आपण लक्षात ठेवू शकतोय, आत्मनिरीक्षणात्मक हे 3 आणि प्रक्षेपणात्मक हे 4, समाजमिती तंत्र 2. हा चार्ट जरा थोडा पाठ करून ठेवा. 2 मिनिटं वेळ देतो तुम्हाला. चार्ट पाठ करा, काय खरंच पाठ करा. बघा, जरा मेमराईज करण्याचा प्रयत्न करा की ते नेमकं काय आहे, कसं आहे. 2 मिनिटं वेळ देतो. हॅलो सर, वाक्यपूर्ती म्हणजे काय येतंय त्याच्यात? मग जे वाक्य पूर्ण करायचे. हा लक्षात ठेवलंय सर्वांनी? हो सर. ठीक आहे. एकदा कोणीतरी स्पष्ट आवाजामध्ये वाचा बरं हे, म्हणजे थोडक्यात सांगा की याच्यामध्ये काय दिलंय. कुणीही सांगा. सांगू का सर? हा सांगा मॅडम. मूल्यमापनाच्या साधनामध्ये 2 प्रकार आहेत, संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने. संख्यात्मक साधनांमध्ये 3 प्रकार आहेत, लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा. गुणात्मक मध्ये 4 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे निरीक्षणात्मक, दुसरा आत्मनिरीक्षणात्मक साधने, तिसरा प्रक्षेपणात्मक साधने आणि चौथा समाजमिती तंत्र. पहिला आहे त्याच्यामध्ये गुणात्मक मध्ये निरीक्षणात्मक, त्याच्यामध्ये पडताळा सूची, पदनिश्चय श्रेणी आणि प्रासंगिक नोंदी येतात. दुसरा आहे गुणात्मक मध्ये आत्मनिरीक्षणात्मक, त्याच्यामध्ये मुलाखती, प्रश्नावली आणि मतावली हे 3 प्रकार येतात. तर प्रक्षेपणात्मक साधने आहेत गुणात्मक मध्ये, तिसरा प्रकार आहे तो. त्याच्यामध्ये बाहुल्यांचा खेळ, वाक्यपूर्ती, चित्र अवबोधन चाचणी आणि दैनंदिनी हे प्रक्षेपणात्मक मध्ये 4 प्रकार येतात. आणि गुणात्मक मधला चौथा प्रकार शेवटचा समाजमिती तंत्र, त्याच्यामध्ये नामनिर्देशन तंत्र आणि ओळखा पाहू हे 2 समाजमिती तंत्र आहेत. ठीक आहे. तर बघा, संख्यात्मक साधने 3 प्रकार साधनं आहेत, आपल्या परिचयाचे आहेत, लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक. त्याच्यानंतर गुणात्मक, निरीक्षणात्मक, निरीक्षण करायचं आहे, अतिशय महत्वाचं, निरीक्षण करायचं आहे.
म्हणजे विद्यार्थ्याचं आरोप वागणे किंवा त्याच्या सवयी, यासाठी आपण काय करणार, निरीक्षण तंत्राचा वापर करणार. समजते सर्वांना निरीक्षण. मग त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण काय करतो की त्याला पडताळा सूची किंवा पदनिश्चय श्रेणी, प्रासंगिक नोंदी, जसं आपण मागाशी सांगितलं तसं त्याचं देऊन आपण ते करत असतो. आता तुम्हाला पदनिश्चय श्रेणी याच्यावर एक प्रश्न येतो, तर लक्षात घ्या. काय होतं की हे एक गुणात्मक साधन आहे, तुमच्या माहिती असेल तर. बघा आता पदनिश्चय श्रेणीमध्ये विषम संख्याची श्रेणी असते, जसं 3, 5, 7, 9. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जेवढ्या श्रेणी जास्त तेवढ्या त्या गुणांची अधिक बारकाईने नोंद मिळते. जसं मध्यभागी सामान्य किंवा मध्यम श्रेणी, डाव्या बाजूला कनिष्ठ, उजव्या बाजूला श्रेष्ठ. म्हणजे हे किती बिंदू श्रेणी आहे, 3 बिंदू श्रेणी आहे. बघा सामान्य, सामान्य, कनिष्ठ आणि श्रेष्ठ म्हणजे किती आहे, 3 बिंदू श्रेणी आहे. श्रेणी ही नेहमी कशी असते, विषम अंकातच असते. पदनिश्चय श्रेणी कशामध्ये असते, त्याच्यावर प्रश्न आलता मागच्या एकच्या वेळेस की पदनिश्चय श्रेणी ही नेहमी विषम संख्येत असते. हे विधान बरोबर आहे की चूक आहे, तर ते विधान बरोबर होतं. बऱ्याच लोकांनी ते असं होतं. आपल्याला माहित आहे 9 बिंदू सुद्धा त्याच्यामध्ये कधी कधी असतात, जसं अत्यंत वाईट, वाईट, बरा, अधिक बरा, मध्यम, साधारण चांगला, चांगला, उत्तम, सर्वोत्तम. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पदनिश्चय प्रासंगिक नोंदी म्हणजे ती तुम्हाला मी मागाशी त्या विद्यार्थ्याचं जे उदाहरण सांगितलं होतं त्याच्यानंतर लक्षात ठेवा. मुलाखत घेणे विद्यार्थ्यांची, प्रश्नावली तयार करून प्रश्न विचारणे त्यांना, आणि मतावली म्हणजे त्यांचं मत जाणून घेणे, म्हणजे सर्वे टाईप. मतावली माहित आहे ना, ज्यावेळेस आपल्याकडे निवडणूक असते त्यावेळेस एक मतावली घेऊन काही लोक फिरतात बघा, ते पोल काढण्यासाठी, तसला एक्झिट पोल काढण्यासाठी फिरतात का. तुम्हाला काय वाटतं कुठला उमेदवार जिंकेल, कुणी किती कामं केले ती, असं मतावली. त्याच्यानंतर आहे प्रेक्षेपण साधनामध्ये बाहुल्यांचा खेळ, वाक्यपूर्ती, चित्र अवबोधन चाचणी आणि दैनंदिन. त्याच्यानंतर समाजमिती तंत्र एक फार महत्वाचं आहे. तर ओळखा पाहू अतिशय महत्वाचं आहे. कुठलं, हे एकदम शेवटीचं, त्याच्यावर प्रश्न येते. ओळखा पाहू हे कोणत्या प्रकारचं समाज हे आहे, गुणात्मक साधन आहे, तर ते समाजमिती आहे. ओळखा पाहू लक्षात ठेवायला हे सर्व, कारण याच्यावरून तुम्हाला एखादा मार्क येण्याची शक्यता असते. असा माझा एक अनुभव आहे की याच्यावर प्रश्न येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मूल्यमापनाचा नवीन दृष्टिकोन, म्हणजे इव्हॅल्युएशन जे आहे ते नवीन दृष्टिकोनातून कसं आहे ते पाहता. तर सध्याच्या परीक्षा पद्धतीमध्ये विद्यार्थ्याच्या स्मरणाला, पाठांतराला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यावर अतिरिक्त ताण येतो, त्याला परीक्षा नकोशा वाटू लागतात. त्यामुळे शिक्षण तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास व्हावा, त्यांच्यातील सुप्त कर्तृत्वाला वाव मिळावा, यासाठी मूल्यमापनाचा नवीन दृष्टिकोन मांडला आहे. शिक्षण हक्क अधिनियम 2009 यावर देखील मूल्यमापनाच्या या उद्दिष्टाचा प्रभाव आहे. तर 1, विद्यार्थ्याच्या बाह्य परीक्षांवरील भर कमी करून अंतर्गत परीक्षा घेण्यात याव्यात. अंतर्गत परीक्षा महत्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांना अधिक अध्ययन करण्याची प्रेरणा देण्यात यावी. ठीक आहे. विद्यार्थ्यांच्या बोधात्मक विकासाबरोबर त्याच्या भावात्मक व क्रियात्मक विकास व्हायला हवा. त्याचबरोबर उद्दिष्टानुवर्ती प्रश्नांचा अंतर्भाव असावा. उद्दिष्ट असावं प्रश्नामध्ये काहीतरी. वस्तुनिष्ठ प्रश्न अधिकाधिक असावेत, MCQ किंवा आपण 1 लाइनर म्हणतो. तपासणीत वस्तुनिष्ठता पाहिजे. दर्श गुणपत्रिका व गुणदाना तयार करावी. तोंडी, प्रात्यक्षिक, निरीक्षण नोंदी, मुलाखत या अंतर्गत मूल्यमापन करणे. अभ्यासक्रम अद्ययावत, जीवनाभिमुख व कौशल्याधिष्ठित होण्यासाठी त्याचे ठराविक कालावधीने पुनर्रचना करण्यात यावी. ठीक आहे. परीक्षा पद्धतीमध्ये प्रश्नपेढी, श्रेणी पद्धती, सत्र पद्धती, प्रणाली दृष्टिकोन या नवीन मूल्यमापन दृष्टिकोनांचा अवलंब करण्यात यावा. उत्तर पत्रिकांची तपासणी करून विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन दिले जावे. हे अतिशय महत्वाचं आहे.
आपण टेस्ट घेतो, चेक करतो आणि मुलांना फक्त मार्क सांगतो. काय सांगतो? फक्त मार्क सांगतो. असं नाही करायला पाहिजे. तर परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका चेक करायची, विद्यार्थ्याला पुन्हा बोलवायचं आणि मग त्याला सांगायचं की तुला तर तू हे लिहायला पाहिजे, ते लिहायला पाहिजे, अयोग्य आहे, याला इथं अशी वेलांटी पाहिजे होती, तशी वेलांटी पाहिजे होती. काही निबंध दोन्ही बाजूंचा विचार करून एकच बाजू, नकारात्मक बाजू मांडता विद्यार्थ्यांना होकारात्मक सकारात्मक लेखनामधून मांडायला पाहिजे. अशा आणि याच्या अनेक तुम्हाला म्हणजे दररोजच्या त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभव येत असेल अनुभवामध्ये, तर ते करायला पाहिजे. मूल्यमापनाची साधने विश्वसनीयता, समप्रमाणता, वस्तुनिष्ठता इत्यादी निकषांनी तयार केलेली असावीत. त्याच्यानंतर परीक्षा प्रणालीमध्ये संगणकाचा वापर करण्यास यावा. आपल्याला माहित आहे आपल्या सर्वांना एक्सेल करता यायला पाहिजे. एक्सेल त्याच्यात फॉर्म्युले टाकता यायला पाहिजे, सम करता यायला पाहिजे, ऍव्हरेज काढता यायला पाहिजे, कोणता आहे तर इंडिकेट करता यायला पाहिजे. सर्वांना येते का एक्सेल? एक्सेल येते सर्वांना? होय सर. हो हो येते. हा, जर येत नसेल तर शिकायला सुरुवात करा, कारण ते अतिशय महत्वाचं आहे. एक्सेल शिक्षकाला एक्सेल यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर पहा, विद्यार्थ्यांच्या विकासाचे अकारिक व निरंतर मूल्यमापन करण्यात यावे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याच्या अध्ययन दोषांचे निराकरण करण्यासाठी उपचारात्मक अध्यापन केलं पाहिजे, अतिशय महत्वाचं. आणि कॉपीमुक्त परीक्षा हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा. तर हे काही जनरल मुद्दे आहेत. सर्वच मुद्दे त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत असं नाही. तुम्हालाही काही मुद्दे म्हणजे मूल्यमापनाच्या नवीन दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस तुमच्या लक्षात येत असतील की याच्यात अजून काही मुद्दे टाकण्याची गरज आहे. तर असे काही मुद्दे असतील तर मला सांगा. प्रश्नपत्रिकेमध्ये जसं मी तुम्हाला सांगतो की प्रश्नपत्रिकेमध्ये एबीसीडी सेटचा वापर करायला हवा की नाही? हो सर. हो सर. शिवाय मी तर म्हणेन की प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारायला पाहिजेत. म्हणजे असं व्हरायटी पाहिजे. एकच प्रश्न सर्वांनी सोडवण्यापेक्षा काय होतं मग ते सर्व एकाच माळ्याचे मणी होऊन बसतात. त्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारे त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन व्हायला पाहिजे. परीक्षांची संख्या कमी असायला पाहिजे का जास्त असायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतंय? कमी पाहिजे. ठीक आहे. आणि परीक्षा पद्धती ऑनलाईन, ऑफलाईन की प्रात्यक्षिक कसं पाहिजे? ऑफलाईन सर. हा, सर्वात महत्वाचं काय आहे, परीक्षा ही समोरासमोर सुपरवायझर देऊनच झाली पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे या कोरोना काळामध्ये बऱ्याच लोकांनी इंजिनिअरिंगच्या डिग्र्या सुद्धा घरी बसून घेतलेत की नाही? हो. हा, ठीक आहे. तर ठीक आहे. आपलं काय राहिलं होतं? काल परवा एक मुद्दा आपला राहिलेला आहे, मी तुम्हाला तो समजावून सांगतो. एक मिनिट. तो आपला ह्याचा होता तो. एकच मिनिट आलो. दुसरं बुक कुठे आपलं मानसशास्त्राचं? नाही ते डिफेन्स मेकॅनिझम संरक्षण यंत्रणा. नाही ते नको, ते पुस्तक
हा ठीक आहे. आवाज येतो सर्वांना? हो येतोय. हो सर. तर आपण काल परवा जो मानसशास्त्राचा आपला परवा एक थोडक्यात तास मी बंद केला आणि मला अचानक एका ठिकाणी जावं लागलं. त्यातला थोडासा भाग राहिलेला आहे तो घेऊया आपण आता. तर आपण काय शिकत होतो? व्यक्तिमत्व आणि समायोजन, बरोबर आहे? तेच शिकत होतो ना आपण, व्यक्तिमत्व आणि समायोजन. तर त्याच्यात आपण ते ग्रंथी वगैरे घेतलेले आहेत, व्यक्तिमत्वाचं संघटन झालेलं आहे. आता समायोजन सर्वांना माहिती आहे, लाईफ इज अन ऍडजस्टमेंट असं म्हटलं जातं. पूर्ण आयुष्य म्हणजेच काय आहे? एक तडजोड आहे. जीवन ही एक तडजोडीच आहे. तर आपण काय करत असतो की अनेक तडजोडी करत असतो, ऍडजस्टमेंट करत असतो, समायोजन करत असतो. आता कधी कधी आपण काय करतो? समायोजन करतो, तर कधी कधी विषम समायोजन करतो, म्हणजे त्याच्या उलट करतो. आपल्याला ते नाही करायला जमलं तर आपण काहीतरी वेगळं कृत्य करून टाकतो, म्हणजे फोडाफोडी करतो. विद्यार्थ्यांना समजा आपण दिलेली शिक्षा मान्य नसेल तर तो काय करतो? खूप हे फोड ते फोड करतो, म्हणजे त्याला विषम समायोजन म्हणतात. आता बघा, डॉक्टर होण्याची महत्वाकांक्षा असणे हे व्यक्तीच्या बाबतीत उचित आहे, त्यात गैर किंवा अयोग्य असे काहीच नाही. पण त्याची पूर्तता करण्यासाठी स्वतःची कुवत ओळखून महत्वाकांक्षा पूर्ण करता येत नसेल तर मार्ग बदल करणे हे व्यक्तिगत पातळीवर समायोजन होईल. म्हणजे आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे, परंतु जर आपली तेवढी कुवतच नसेल तर आपण त्याच्या मागे काय पडण्यात अर्थ आहे का? नाहीये. म्हणजे आपण समायोजन करायला पाहिजे, दुसरं काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे समायोजन. आता समायोजन हे यशस्वी जीवनाचे किंवा यशस्वी जीवन जगण्याचे खरे रहस्य आहे. हे रहस्य ज्याला उमगले त्याचे जीवन कसे झाले? आनंदमय किंवा यशस्वी झाले. अतिशय महत्वाचं आहे. तर बघा, आता तुम्हाला समायोजन, तर समायोजनाच्या काही पायऱ्या आहेत. जसं पहिल्या पायरीवर किंवा टप्प्यावर व्यक्तीची एखादी गोष्ट साधण्याचा हेतू निश्चित होतो, म्हणजे समायोजन. मला हे करायचं आहे. हेतू एकदा निश्चित झाला की तो हेतू पूर्ण करण्यासाठी, साधण्यासाठी व्यक्तीला भिन्न भिन्न मार्ग सुचतात. म्हणजे या मार्गाने जाऊ, त्या मार्गाने जाऊ, ही झाली दुसरी पायरी. पण हे मार्ग हाताळत असताना त्यात अडथळा येतो. हेतू साध्य करणे अडथळ्यामुळे शक्य होत नाही. त्या अडथळ्यांना दूर करून हेतू साध्य करण्यासाठी मार्ग शोधून काढला जातो, ही समायोजनाची तिसरी पायरी. आणि अखेर शेवटी हेतू पूर्ती होते, त्याला ही समायोजनाची चौथी किंवा अंतिम पायरी असं म्हटलं जातं. आता ते काय तुम्हाला एक्झामसाठी एवढं महत्वाचं नाही. तुमच्यासाठी जो महत्वाचा भाग आहे तो आहे संरक्षण यंत्रणा. तुम्ही हे केलेलं असेल, ऐकलं याच्याबद्दल, संरक्षण यंत्रणा? हो सर, ऐकलं. हा, अतिशय महत्वाचा 1 मार्क देणारा हा भाग असतो संरक्षण यंत्रणा. तर संरक्षण यंत्रणा अर्थात डिफेन्स मेकॅनिझम म्हणतात त्याला, की जीवनामध्ये आपण एखादी गोष्ट नाही करू शकलो तर त्याचा आपण डिफेन्स करायचा. माहित आहे की तुम्हाला? तर आपल्या वर्तनातील चुका व दोष न स्वीकारता आपल्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी आपण युक्त्या किंवा पद्धती योजतो. या युक्त्यांना व पद्धतींना संरक्षण यंत्रणा अर्थात डिफेन्स मेकॅनिझम. इंग्लिश मधले शब्द लक्षात ठेवा, त्याच्यावरून बरेचसे शब्द क्लिअर होतात. डिफेन्स करतो आपण स्वतःचा, आणि मेकॅनिझम म्हणजे यंत्रणा, सर्वांना माहिती आहे. संरक्षण यंत्रणा उभी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या युक्ती व पद्धती पुढील प्रमाणे सांगता येतील. ठीक आहे, तुमच्याकडे बुक असेल किंवा नसेल, मी तुमच्यासाठी सांगतो की समर्थन. सर्वांचं लक्ष आहे का इकडं? लक्ष आहे का सर्वांचं? सांगा. हो सर. हो. हो सर. सर्वांना 1 मार्क मिळवायचा असेल, लक्ष इकडे द्या. माझा आवाज सर्वांना येतोय? मी तुम्हाला ते नोट्स करून त्याचे पाठवतो, पण सुरुवातीला फक्त लक्ष द्या. फारस असं काय अवघड नाही. समर्थन करणे म्हणजे रॅशनलायझेशन. समर्थन करायचं म्हणजे एखाद्या कृतीत आपली चूक झाली असता ती मान्य न करता इतरांना खऱ्या वाटतील अशा सबबी सांगणे म्हणजे समर्थन करणे. मेडिकलला प्रवेश मिळाला नाही याचे कारण आपल्याला गुण कमी पडले हे मान्य न करता आता काय करायचे डॉक्टर होऊन, गल्ली बोळात सुद्धा शेकडो डॉक्टर आहेत. बस एकच लक्षात ठेवायचं, समर्थन म्हटलं की काय? मेडिकलची मुलं आठवायची, आणि मेडिकलला प्रवेश नाही मिळाला की तो मुलगा म्हणत असतो काय करायचं डॉक्टर होऊन, गल्ली बोळामध्ये सर्व डॉक्टरच आहेत.
उदाहरण सर्वांच्या लक्षात आलंय का? हो सर. हा. किंवा अजून एक उदाहरण घ्या. शाळेत 1-2 मिनिटे उशिरा आलेल्या शिक्षिका मला उशीर झाला आहे हे मान्य करायला तयार नसतात, तर शाळेचे घड्याळ 2 मिनिटं पुढे आहे असे सांगतात. तेव्हा ती आपल्या वर्तनाचे काय करत असतात? समर्थन करीत असतात. एखाद्या हुशार विद्यार्थ्याचा परीक्षेत पहिला क्रम कृतक समर्थन हेच आहे ना सर? हा बरोबर आहे. तर एखाद्या हुशार विद्यार्थ्याचा परीक्षेत पहिला क्रमांक नाही आला तर तो आपला अभ्यास कमी पडला असे मान्य करत नाही, तर तो काय म्हणतो? परीक्षेच्या वेळी मी आजारी होतो, म्हणजे समर्थन करतो. त्याच्यानंतर आहे प्रेक्षेपण, प्रोजेक्शन. लक्षात ठेवायचं, या प्रकारात दोष आपला असला तरी तो दुसऱ्याच्या माथी मारला जातो. प्रेक्षेपण म्हणजे सर्वांना माहिती आहे. प्रोजेक्शन म्हणजे दुसऱ्याकडे असं प्रोजेक्ट करणे, माहित आहे ना? प्रोजेक्ट, प्रोजेक्शन, प्रोजेक्ट. तर आपला दोष दुसऱ्याच्या माथी, प्रोजेक्ट म्हणजे. तर परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकवले नाही असे सांगतो, किंवा शिक्षकांनी कडक पेपर तपासले असं सांगतो. म्हणजेच तो काय करतो? प्रोजेक्शन करतो. चूक आपली आहे ती दुसऱ्यावरती मारतो. प्रतिपूरण, कॉम्पेन्सेशन. एका क्षेत्रात यश मिळवता आले नाही तर दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून त्याची भरपाई करणे. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात यश मिळवता आले नाही तर तो एखाद्या खेळात नेत्रदीपक यश मिळवून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो. प्रतिपूरण म्हणायचं. काय म्हणायचं? प्रतिपूरण, कॉम्पेन्सेशन, भरपाई करणे, माहितीये तुम्हाला. त्याच्यानंतर डे ड्रीमिंग, दिवा स्वप्न. आता बघा, जीवनात ज्या इच्छा किंवा स्वप्ने प्रत्यक्षपणे पूर्ण होत नाहीत ती व्यक्ती दिवा स्वप्न पाहते. प्रियकर पीएससीला प्रत्यक्षपणे न लाभलेला एकांत चांदण्या रात्रीचे दिवा स्वप्न पाहून मिळवला जातो. क्रिकेट क्षेत्रात आपल्याला भारतीय संघात कसोटी सामन्यात निवडले आहे, आपण धावांचा वर्षाव केला आहे असं डे ड्रीमिंग करणं. ठीक आहे, थोड्या वेळासाठी दिलासादायक असतं हे दिवा स्वप्न, परंतु त्याचा अतिरेक माणसाला निष्क्रिय बनवतो. आता त्याच्यानंतर आहे तादात्म्य. तादात्म्य, आयडेंटिफिकेशन. आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, आपली उणीव लपवण्यासाठी काही व्यक्ती प्रसिद्ध व्यक्तीचे छायेत राहतात. म्हणजे हुशार मुलाबरोबर फिरणे, कळतंय का? त्याचबरोबर माझे चुलते पोलीस इन्स्पेक्टर आहेत असे सांगून स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करणे. म्हणजेच काय आहे? आयडेंटिफिकेशन, तादात्म्य आहे. त्याच्यानंतर उदात्तीकरण, सबलिमेशन. समायोजन साधण्याचा उदात्तीकरण हा एक अत्यंत चांगला मार्ग आहे. भांडण करण्याची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीने अन्यायाविरुद्ध झगडणे हे केवढे चांगले उदात्तीकरण आहे. एखाद्या जोडप्याला दुर्दैवाने अपत्य नसेल तर अनाथाश्रमातून एखादे बालक आणून त्यावर वात्सल्याचा वर्षाव करणे म्हणजे उदात्तीकरण आहे. त्याच्यानंतर दमन. दमन एक महत्वाचं आहे. रिप्रेशन. माणसाच्या मनात कित्येक वेळा अतिशय वाईट विचार येतात, वासना निर्माण होतात. व्यक्ती असे विचार, वासना दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असते. या दाबून टाकण्याच्या, दडपून टाकण्याच्या कृतीलाच आपण काय म्हणतो? दमन असे म्हणतो. एखाद्याने त्याचा राग मनातल्या मनात गिळून टाकला असे आपण म्हणतो. हा दमनाचाच एक प्रकार आहे. भीती वाटत असली तरी आपण निर्भय आहोत असे दाखवणारा आपला प्रयत्न असतो. दमन ज्यावेळी आपण जाणीवपूर्वक करतो व मनाला वळण लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते निरोधन म्हणजे सप्रेशन असते. निरोधन हे दमनापेक्षा जास्त धोकादायक असते. ठीक आहे, दमन फक्त लक्षात ठेवा. आपल्या जे काय मनातल्या मनात ते काय करायचे आहेत? दडपून टाकायचे आहेत भावना वगैरे, दमन करायचं त्याला. त्याच्यानंतर आत्मताडण, सर्वांना माहित असेल. आत्मताडण, सेल्फ पनिशमेंट. स्वतःलाच शिक्षा करून घेणे, त्याला आत्मताडण म्हणतात. स्वतःलाच शिक्षा करून घेणे. आपली चूक झाली असताना आपल्याला जबरदस्त शिक्षा झाली हे दाखवण्यासाठी काही व्यक्ती स्वतःला शिक्षा करून घेतात. आमरण उपोषण करणे हा त्यातलाच एक प्रकार आहे. आमरण उपोषण करणे हा कशाचाच प्रकार आहे? आत्मताडण. सेल्फ पनिशमेंट, स्वतःला पनिशमेंट आहे. विस्थापन, अतिशय महत्वाचं. विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट. आपल्यापेक्षा श्रेष्ठ वरचढ व्यक्ती आपल्यावर रागवली तर आपण त्या व्यक्तीवर रागवू शकत नाही, तर तो राग आपण काय करतो? आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तीवर प्रकट करतो. जसं पती रागवला तर पत्नी त्याच्यावर राग व्यक्त करीत नाही, ती मुलांवर आपला राग व्यक्त करते. याला विस्थापन असे म्हणतात. किंवा एखाद्या कारकुनावर साहेब रागावले
तर कारकून साहेबावर रागवू शकत नाही, तो घरी आल्यावर कुणावर रागवेल? हा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे नकारात्मकता म्हणजे निगेटिव्हिजम. नकारात्मकता तर सिनेमा दाखवण्याचे मान्य केले नाही. विस्थापन, डिस्प्लेसमेंट. आता आहे नकारात्मकता किंवा निगेटिव्हिजम. सिनेमा दाखवण्याचे मान्य केले नाही तर आम्ही जेवणार नाही असे मुले म्हणतात. म्हणजे हे दिलं तर हे करणार नाही, पगार वाढवला नाही तर आम्ही काम करणार नाही, शाळेतील शिक्षक म्हणतात. ठीक आहे, मी बोलणार नाही, मी जेवणार नाही, मी फिरायला येणार नाही. ही सर्व नकारात्मक वृत्ती दाखवणारी उदाहरणे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दांभिक आजार, हे परीक्षेला आलतं माझ्या माहितीप्रमाणे मागच्या वेळेस. दांभिक आजार, तर थोडक्यात लक्षात काय ठेवायचंय की दांभिक आजार ही एक प्रकारची पळवाट आहे. कठीण परिस्थितीतून माघार घेण्यासाठी आजाराचे खोटे कारण दाखवले जाते. परीक्षेची भीती वाटणारी मुले आजारी असल्याचे सांगतात, पोट दुखते, घरी जातो म्हणतात. परीक्षेच्या वेळी नेमके त्याचे पोट दुखते, ताप येतो, डोके दुखते. आजारपणामुळे त्यांना आई वडिलांची सहानुभूती मिळते, परीक्षेतून त्याची सुटका होते. हे महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने 10-11 डिफेन्स मेकॅनिझम आहेत. आता त्याच्यानंतर विषम समायोजन हा एक प्रकार आहे थोडक्यात. तर काय करायचंय आपल्याला की व्यक्ती आपल्या भोवती संरक्षण यंत्रणेची तटबंदी वारंवार उभी करू लागली की त्यातून विषम समायोजनाची बीजे त्या व्यक्तीच्या अंगी रुजू लागतात. व्यक्तीला परिस्थितीशी जुळवून घेता आले नाही की त्याला विषम समायोजन म्हणतात. समायोजन म्हणजे काय? व्यक्तीला परिस्थितीशी जुळवून घेता येणं म्हणजे समायोजन. आणि विषम समायोजन म्हणजे काय आहे? व्यक्तीला परिस्थितीशी जुळवून घेता आले नाही की त्याला विषम समायोजन, अर्थात काय आहे? काय मल ऍडजस्टमेंट असं म्हणतात. ठीक आहे. तर विषम समायोजनात व्यक्ती चिडते. विषम समायोजनात व्यक्ती चिडते, आदळापट करते, त्रागा करते, प्रसंगी खोटे बोलते. व्यक्तीच्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती दिसून येते. व्यक्ती आत्मविश्वास गमावते, त्या व्यक्तीच्या वर्तनावर न्यूनगंडाचा प्रभाव दिसून येतो. विषम समायोजन जसे व्यक्तीला तापदायक असते तसेच ती व्यक्ती ज्या समाजात वावरते त्या समाजाला सुद्धा विषम समायोजन काय असतं? तापदायक असतं. ठीक आहे. ठीक आहे. एखादा मुलगा चांगल्या वस्तूची मोडतोड करताना दिसतो. हातात काड्याची पेटी असेल तर तो मोडून टाकेल, कागद अखंड असेल तर फाडून टाकेल, खेळातल्या मोटारीची चाके काढून टाकेल, वस्तू ठेवण्याचा रिकामा बॉक्स मोडेल. अशा प्रकारे वस्तूंचा विध्वंस करण्याची त्याची वृत्ती म्हणजे विषम समायोजन. ठीक आहे. याच्यावर पण तुम्हाला थोडासा पॉइंट येण्याची शक्यता असते. विषम समायोजन तर तुम्हाला माहिती आहे. मग विषम समायोजन, मादक द्रव्य, दारू प्यायला लागतात, मग काय भरपूर त्याच्यात हे होतं. कौटुंबिक आघात होतात, भांडणं होतात, बरंच काय काय होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मानसिक आरोग्याची एक संकल्पना आहे की आपलं मानसिक आरोग्य काय पाहिजे? व्यवस्थित असायला पाहिजे. ठीक आहे. ते एवढं महत्वाचं नाही आहे. तर पदनिश्चय श्रेणी आपण पाहिलेला आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जर कोणाकडे मानसशास्त्राचे प्रयोग, आवाज येतोय का माझा सर्वांना? हो सर, येत आहे. येत आहे सर. तुमच्याकडे जर कोणाकडे मानसशास्त्राचे प्रयोग होते काय? आपल्या शिक्षकांनी आपल्याला सांगितले होते मानसशास्त्राचे प्रयोग होते की नाही? जर ते काय असेल तर थोडं वाचून ठेवा ते मानसशास्त्राचे प्रयोग. त्यातील काही प्रयोगावरती एखादा दुसरा प्रश्न अपेक्षित असतो. प्रयोग लक्षात ठेवा मानसशास्त्रावरचे, त्यातून प्रश्न येतो. मागच्या वेळेस एकदा आलेला होता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण मानसशास्त्राचा आज खऱ्या अर्थाने एंड केलेला आहे. आपल्या नियोजनामध्ये नव्हतं पण ते जरा थोडं महत्वाचं वाटलं म्हणून पुन्हा त्यात ऍड केलं.
ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण आपले जे SST चे बांधव आहेत, SST टीचर आणि लँग्वेज टीचर, यांच्यासाठी 8 ते 10, 8 ते 10 नाही, 8 ते 9 एक ते आपलं हे राहिलेलं आहे. काय राहिलेलं आहे? राज्यशास्त्र. हा, तर त्या राज्यशास्त्रावरती आपण चर्चा करूया 8 ते 9 या वेळामध्ये. थोडस 15 मिनिटं जर जास्त लागली तर ऐकत राहा. नोट्स मी त्याच्या पाठवतोय तुम्हाला. तर त्याच्यावर एक तुम्हाला मी सांगतो. बोला. ते अध्ययनार्थीचे विशेष गरजा आणि ते समायोजन ते PDF पाठवा ना तेवढं राहिलेलं. हो हो, येथे काय झालंय, जरा मला काम वाढल्यामुळं ते PDF करायच्या राहिलेल्या आहेत. तर आता मी आज निवांतच आहे, तर आज मी त्या PDF बनवतो आणि तुम्हाला उद्या पाठवतो. हो हो, चालेल चालेल. हा, ठीक आहे. तर बोला. सगळ्या PDF सर्व PDF हा पाठवणार, सर्वांना PDF सर्व मी पाठवणार एकदा. तुमची जबाबदारी की त्यावेळेस तुम्ही त्या सेव्ह करून घ्यायच्या. त्याच्यानंतर मला PDF मागायची नाही. मागायची नाही म्हणजे मी काय तुमच्यावर रागायला नाही गेलेलो, पण काय होतं, तुम्ही मला एखादी PDF मागता, माझ्या मोबाईलमध्ये ते पूर्ण नसतात PDF, मग मला फाइंड आउट करावं लागतं, किंवा मग ते कम्प्युटरला मी ज्यावेळेस असेल त्यावेळेस ती पाठवता येते. तर मी तुम्हाला एकदा सर्व PDF पाठवतो. मस्तपैकी तुम्ही सेव्ह करून घ्या, त्याचा फोल्डर तयार करा, अभ्यास करा. चालेल. ठीक आहे. अजून कोणाला काय विचारायचं आहे का? हा, भरपूर लोक आहेत प्रेझेंट. तर आता एकच तास आपला ह्याचा राहिलेला आहे. कशाचा? आपल्या पॉलिटिकल सायन्सचा. ओके. हा, तर तो आपण 8 वाजता आज घेऊया. जरा थोडस ऍडजस्ट करा. 8 वाजता आपण घेऊया. आज किती तारीख आहे? 7 आज किती तारीख? 7 तारीख आहे. 7 ऑक्टोबर. तर हा, 7 ऑक्टोबर. ठीक आहे. तर करूया आपण आज एंड पॉलिटिकलचं घेऊन. आणि एक ओव्हरऑल हा, काय म्हणता सर? झाल्या तुम्ही टेस्ट पण घेणार होता ना नंतर? हा, टेस्ट देणार आहे मी. तुम्ही तयार राहा टेस्टसाठी. एक 150 मार्काची टेस्ट मी तुम्हाला देणार आहे सर्वांना. ती तुम्हाला मी 10 तारखेला देऊन टाकतो. आवाज येतोय का माझा? हो सर. हो, येत आहे. हो हो, येतोय. तर खूप कमी कसा येतोय? आता येतोय का? हो येतोय सर. आता येतोय का? येतोय. हा, तर ठीक आहे. येतोय सर. तयारी करा. तुम्हाला एक 150 मार्काची मी टेस्ट देतोय 10 तारखेला, आणि मग तिथं आपण एंड करतोय. तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करा. अजून आहेत 2-4 दिवस. तुम्हाला PDF काही मिळालेले आहेत, काही मिळतील. अभ्यास करताय का सर्व? हो सर. हा, तर 10 तारखेला तुम्हाला 2.5 तासाची एक PDF आपण देतोय तुम्हाला. तर तुम्ही काय करायचंय, सोडवायचे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे सांगतो काय उत्तर, आणि ताडून पाहायचं आहे काय आहे कसं आहे. वेळेचं नियोजन करा, बरोबर त्या वेळेमध्ये सोडवा. तुमचं इंडिव्हिज्युअल प्लॅनिंग तुमच्याकडे ठेवा. मार्क्स कुठून घेणार आहे, कसे घेणार आहे, ते पण जरा थोडं त्याचं विचार विनिमय करा. चर्चा करा. सर्वात महत्वाचं, तुमचे फ्रेंड्स असतील तर त्यांच्यासोबत. सर जरा 10 तारखेच्या पुढे दिल्यास तर बरं झालं असतं. का हो? अभ्यास झाला असता तोपर्यंत, थोडा म्हणजे व्यवस्थित रिव्हिजन झालं असतं सगळं.
ठीक आहे, 12 तारखेला देतो, 12 तारखेला. हा 12ला. ओके सर, चालेल. थँक्यू सर. चालेल. 12 तारखेला काय, मला 10ला तर द्यायचे आणि 12ला तर द्यायचे आहे. पण ठीक आहे, तुमचा अभ्यास किंवा तुम्हाला हे बाकीच्या गोष्टी विचारात घेता 12 तारखेला तुम्हाला मी देतो. 12 तारखेला कोणता वार आहे? पण कुठला का वार असा ना, मी तुम्हाला त्या दिवशी मंगळवार. हा, तर हॅलो. मंगळवारी आपली टेस्ट असेल. चांगला सर. अभ्यास करा सर्वांनी. विचारा. फास्ट ट्रॅक बॅच आहे ना आपली, त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज आहेत त्या किती देणार आहात तुम्ही? 15 देणार आहे. 15 टेस्ट सिरीज. हम्म. ओके. दररोज एक असेल. 15 दिवसाचं आहे ते. 2 लेक्चर आणि 1 टेस्ट असं आहे ते. हा. पण त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे, कारण जे आपलं रिव्हिजन असणार आहे ते अतिशय महत्वाचाच पॉइंट किंवा ते खरं त्याचा जो हे आहे परीक्षा दृष्टीने, तर काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, त्याचा सर्व त्याच्यात विचार केलेला असेल. त्या टेस्ट किती मार्कचे असतील? 15 टेस्ट किती मार्कचे हा, ते असतील? 50 मार्काची ती एक टेस्ट असेल ओके, दररोज. चालेल. ओके. 50 मार्काची टेस्ट असेल, दिली जाईल तुम्हाला. दररोज तुम्ही सोडवायचे. आणि जे आपले इंग्लिश, मराठी, त्याचबरोबर सायन्स, सोशल सायन्स आणि सायकोलॉजी असे 6-7 दिवस असतील त्याच्यामध्ये प्रत्येकाला. ठीक आहे, तर तयारी करा. परीक्षा 30 ऑक्टोबरला होणारच आहे आणि परीक्षेनंतर काय आहे, अभियोग्यता चाचणी पुढच्या वर्षी होणार आहे. चांगल्या पद्धतीने तयारी करा, चांगले मार्क्स घ्या आणि विदाऊट इंटरव्ह्यू लागण्याचा प्रयत्न करा. इंटरव्ह्यूच्या ऑप्शन कडे तुम्ही येता कामा नये. जर आला तर अवघड आहे. पुन्हा आपलं काय होतं, थेअरी आपल्याला करता येते पण प्रॅक्टिकल दाखवताना खूप त्रास होतो. तर तिकडे चांगले मार्क घ्या. विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये कुठेतरी लागून जाल तुम्ही. ठीक आहे, अजून कोणाला काय तुम्ही जर विचारायचं? लेक्चर घेतले, अभियोग्यताचे लेक्चर तुम्ही घेतले तर बरं होईल सर. बघूया की अजून अभियोग्यतेला खूप दिवस टाइम आहे. काय करता येईल, कसं करता येईल बघू. हो, चालेल चालेल. हा, ठीक आहे. एंड करू का, एक्झिट करू का? ओके सर सर, तुम्ही थँक्यू सर. हॅलो काय सर, म्हणताय? तुम्ही कॉलेजला इंटरव्ह्यू साठी गेला होतात का? हो, तिथं काय म्हणजे? गेलो होतो. ओके सर. तिथं सांगितलं की मी तुम्हाला, काल परवा इंटरव्ह्यूला गेलतो. लातूरला 2 ठिकाणी आणि इथं अंदूरला 1 ठिकाणी. आता पुण्याला एक इंटरव्ह्यू आहे, परंतु मला नको वाटतंय तिकडे जायला, म्हणून मी जाणार नाही. पुण्यात कुठे आहे सर तुमचं? डेक्कन फर्ग्युसन परिसर, म्हणजे फर्ग्युसन थोडक्यात. डेक्कन एज्युकेशन सोसायटी. ठीक आहे. नाही मॅडम, तिथं जरा मला काय पावसा पाण्यानंतर खूप नाही तकलीफ वेलकम होते सर. पण भरपूर. धन्यवाद. तिकडच आहे का तुम्ही? दिघीला आता आम्ही. असं आहे काय? जवळ आहे, पण तिथून जवळ आहे. हा हा, ठीक आहे. बघूया काय होतंय. काय कुठंतरी लागणं शेवटी महत्वाचं आहे बघा. मला तर का नाही हे आता हे जॉब हे ते असं म्हणजे काय नको वाटतंय. शिकवण्यापेक्षा आहे ना सर, जे प्रोसेस आहे ना, त्या प्रोसेसचा कंटाळा आलेला आहे. होय अहो, हे एवढ्या परीक्षा आणि त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, द्या डेमो, घ्या विचारा प्रश्न. हे मुलांना शिकवायला एकदम छान वाटतं, नॉलेज वाढतं, पण ही जी प्रोसेस लांबलेली आहे ना, ती नको वाटते. आता कंटाळा येऊन गेला. रटाळ 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 झाले सर. काय नको वाटतं.
हा कोरोनाने जरा 2 वर्ष जास्त अवघड केलं. अहो 2017ला माझी लेखी परीक्षा झाली आणि 2000 सप्टेंबर मध्ये माझा इंटरव्ह्यू झाला. का अशी कुठे प्रोसेस आहे का? 4 वर्षानंतर इंटरव्ह्यू होतोय. कसं आहे? माझं तर सर काम झालेलं होतं पण स्कूलच चालू नाही त्याच्यामुळे घरी निवांत आहे. नाही तर आर्मी स्कूल मध्ये झालं होतं माझं. हा नाही तिकडे प्रेफरन्स असतो मॅडम तुम्हाला. होतं पण त्यांनी परत भरतीच नाही केली ना, स्कूल नाही, टीचर नाही, त्यामुळं बसले. नाही तर मला माहित झालं होतं की हा काम झालेलं आहे म्हणून. खडकवासला माझं इथं दिघीमध्येच होतं आर्मी स्कूल, आमच्या एरियातच आहे. हा दिघीच आहे. चांगलं आहे. मी खडकवासल्याला एकदा गेलतो इंटरव्ह्यूला त्या तुमच्या आर्मी पब्लिक स्कूल. एनडीए. हा एनडीए तिकडं स्ट्रिक्ट आहे तिकडं फार. आहे स्ट्रिक्ट पण ह्या वर्षी त्यांनी पण काही एवढं नाही रिप्लाय रिस्पॉन्स नाही. इंटरव्ह्यू नावापुरते घेतात आपलं पण काही नाही करत. हा म्हणूनच मी पुन्हा त्याची मागच्या वेळेस पण 8,000ची ऍड आली होती. मी म्हटलं नको रे बाबा, तुम्ही फक्त पैसे घेताय, त्रास देताय, आम्हाला नकोच. नाही आता हे 2 वर्ष त्यांनी घेतलंच नाही आणि घेतलं तर ते प्रेफरन्स फक्त आर्मी वाल्यांना जास्त देतात, बाहेरचे जरा कमीच घेतात. अहो मी त्या आर्मी पब्लिक स्कूलने एक्झाम जी घेतली होती मागे एकदा, पहिल्या 50 मध्ये होतो मी. ऑल इंडिया पहिल्या 50 मध्ये होतो. त्यांचं कसं राहतं सर, ते 3 वर्षांनी पोस्टिंग येते त्यामुळे त्यांना परमनंट करायची गरज नाही पडत ना, मनाने निघून जातात. त्यामुळे ते सिव्हिलियनला एवढा प्रेफरन्स नाही देत जास्त. ते त्यात अजून त्यांचं ते ब्रिगेडियर वगैरे असे बसलेले असतात बघा, एकदम सर्व तंगटाईट वातावरण असते. ते नको रे बाबा म्हणलं असलं आपल्याला. नाही असतं तेवढा. हो नाही, लयच एवढं डिसिप्लिन असते की काय. तिथंच गुदमरायला होतं. म्हणून ते नको बाबा म्हणलं. मी आपला गाडी आपला गाव बरा म्हणलं, चल माघारी. मी इथं आल्यापासून 3दा दिले पण त्यांची फक्त ऍड येते पण त्यांनी काही घेतलं नाही. मला काही लाभ नाही, आपलं चालत जाणे जवळ आहे पण आपलं देते. बाकीच्या लोकांनी पण द्या, एपीएसच्या वगैरे आर्मी पब्लिक स्कूलच्या किंवा अजून बाकीच्या पण असतात. कसं आहे, परीक्षा देणं फार महत्वाचं आहे. नाही परीक्षा देणं फार महत्वाचं आहे. तुम्ही जेवढ्या परीक्षा द्याल ना तेवढं तुम्हाला एक ओव्हरऑल व्ह्यू येईल की परीक्षेमध्ये नेमकं विचारलं जातं काय. कॉन्फिडन्स येतो एक प्रत्येकाला डील करण्याचं. खूप 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 आपण फक्त अभ्यास न करता प्रत्यक्ष परीक्षा देणं फार महत्वाचं आहे. बोलायचं सर. एज क्रायटेरिया काय असतो सर याचा? कुठल्या परीक्षेमध्ये? परीक्षेनुसार वेगवेगळं आहे सर. सेंट्रलची झाली सर, केवीची, नवोदयची झाली, परत DSSB ची झाली. ओपनला PRT ला 30 आहे. PRT म्हणजे प्रायमरी टीचर 30 एज आहे. त्याच्यानंतर असतं ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर म्हणजे TGT 6वी ते 8वी किंवा 9वी 10वी. ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर त्याचं 40 असतं. ओके. आणि नाही 40 नाही 35 असते. 30-35 आणि जे PGT आहेत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहेत 11वी 12वीला शिकवणारे, त्यांच्यासाठी ती 40 असते. म्हणजे 30, 35 आणि 40 ओपन साठी. जर ओबीसी असेल तर त्याच्यामध्ये 3 वर्षाचं काहीतरी एक्सटेन्शन आहे आणि SC ST ला 5 वर्षाचं एक्सटेन्शन आहे. महिला असेल तर 10 वर्षाचं एक्सटेन्शन आहे. ऑल कॅटेगरी. परीक्षा असतात. मला वाटतं सर्वांनी एकदा त्या नवोदयच्या केंद्रीयच्या ह्या परीक्षा द्यावं तुम्ही एकदा. तुम्ही दिलं ना की तुमच्या लक्षात येईल की बाबा टीचर होण्यासाठी नेमकं काय लागतंय. तर मग तुम्हाला ते सहजासहजी तुमच्या ह्याच्यामध्ये येऊन जाईल, तुम्हाला कळून जाईल. थोडा अभ्यास करा, होतंय. फार असं काही अवघड नाही. फक्त काय करावं लागतंय की तुम्हाला फोकसला राहावं लागतंय. तकलीफ होते, संघर्ष होतोय, स्ट्रगल पिरियड असतोय, बरंच काय होतंय. पण मग तुम्हाला तुमचं एम सोडून चालत नाही, कारण डीएड बीएड धारकांची संख्या आमाप आहे. ठीक आहे सर. विदाउट इंटरव्ह्यू काम सर. विदाउट इंटरव्ह्यू ह्याच्यामध्ये टेट मध्ये काम होण्यासाठी 150 मार्कांची सर तयारी ठेवावी लागते ना. 140च्या पुढे तरी ऍटलिस्ट पाहिजे. होत आहे मग तुमचं
140. जर कास्टमध्ये असाल तर 135च्या आसपास सुद्धा चालतंय. आणि जर तुम्हाला तुमच्या आवडीची शाळा घ्यायची असेल, गावा शेजारची, घरा शेजारची कुठली असेल तर 150च्या पुढे मार्क्स पाडायचे आणि सरकारला सांगायचं हे माझी शाळा आहे, इथं मला पाठवा. ते पाठवते तुम्हाला. प्रेफरन्स असते. ओके सर, थँक्यू सर. ओके, धन्यवाद. ठीक आहे, एक्झिट करतो. 8 वाजता सर्वांनी SST सामाजिक शास्त्र मंडळ आणि पुन्हा एकदा 8 वाजता या. जरा तुम्हाला सांगतो मी राज्यशास्त्राचा अभ्यास कसा करायचा आहे. जनरली राज्यशास्त्राचा खूप असा फास्ट सिलेबस आहे, पण तुम्हाला सांगतो मी की कशावर फोकस करायचा आहे, प्रश्न कशावर येतो. ठीक आहे, आता ते 8 वाजता सांगतो मी सर्वांना. ओके, धन्यवाद. घ्या चहा पाणी वगैरे करा, रिलॅक्स व्हा, अभ्यास करा, पास व्हा. सर